काय म्हणताल मॅडम, तुमचा जर हा अंदाज खरा ठरला तर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढेल की म्हणजे डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल? इन्क्रीज होईल. बरं. आणि तुमचा मॅडम? बरं. तुमचा मॅडम? कसं इन्क्रीज होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे तुमचं इन्क्रीज होईल का डिक्रीज होईल? बरं, कसं होईल इन्क्रीज कसं होईल असं वाटतं? हां, आणि सपोज त्याच्यापेक्षा खूप जास्त मिळाले तर खूपच आनंद होईल. म्हणजे तो मिरेकल्स होईल असं वाटतं का? होईल असं वाटतं. बरं. तुम्हाला काय वाटतं? मला पण असं वाटतं की 75% म्हणजे मी काढले याच्यात, पण म्हणजे जर त्याच्यापेक्षाही जास्त पडले तर चांगलंच होईल. म्हणजे कसं चांगलं होईल? म्हणजे माझे नाही का विषय की 75च्या म्हणजे पुढं पडावं, पण जर नाही का म्हणजे खरंच पडले तर मी खूप खुश होईल. जे एकदम परफेक्ट तुम्ही सांगितले ते जर पडले तर तुम्हाला म्हणजे खूप बी हॅपीनेस क्रिएट्स होतील असं वाटतं. बरं. तुम्हाला काय वाटतं? आनंद होईल. बरं, समजा आता मला सांगा, आता मी तुम्हाला सगळ्यांना असं विचारतो, हा अंदाज जर खोटा ठरला तर काय होऊ शकतं? म्हणजे आपण दोन लक्षात आहे, एका नाण्याला दोन बाजू असतात का नाही, एक निगेटिव्ह बाजू असते, एक पॉझिटिव्ह बाजू असते, ज्याला काटा आणि छापा असं म्हणतात. तर यावर तुमचं काय मत आहे मॅडम? तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल लूज होईल असं वाटतंय का तुम्हाला? का बरं? कारण की आपण अंदाज केला तो चुकीचा ठरला तर आपलं कॉन्फिडन्स आपलं लूज होईल. नाही, अभ्यास नाही, आता अभ्यासाचा विषयच नाही, आता अभ्यास सुटला इथं. म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासातून आलेली प्रश्नपत्रिका, ते लिहिलेले उत्तर आणि त्या उत्तरावर म्हणजे जे आन्सर होते त्या आन्सरवरती केलेला ॲनालिसिस, तो जर समजा तुमचा फॉल्स ठरला तर मग तुमचं काय ओपिनियन काय असेल? म्हणजे तुम्ही सॅड होताल की का बरं? सॅड काय होताल? म्हणजे समजा एवढे मार्क कमी जर मिळाले निगेटिव्ह, म्हणजे आपण असा विचार केला तर मग याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार? तुम्ही स्वतःला देणार की ज्यांनी प्रश्नपत्रिका काढली त्याला देणार की ज्यांनी अभ्यास आपल्याला असा शिकवला त्याला देणार? कुणाला? स्वतःला. हां, तर मग तुम्ही सॅड कसं काय होता? बरं, तुम्ही सॅड कसं काय होता? जर तुम्ही समोरच्याला दोष देणार नाही, तुम्ही स्वतःला जर दोष देणार असाल तर मग तुम्ही सॅड का होणार? मला असं सांगा. तुम्ही स्वतःला का असं हे करणार? 4 लोक काय म्हणतील याच्यामुळं, 4 मैत्रिणी काय म्हणतील याच्यामुळं? मी जे बोलतोय तुम्हाला बरोबर वाटतंय का? मी काय बोलतो तुम्ही लक्षात घ्या. खूप युनिक पॉईंट तुम्हाला टचअप करतोय आणि असे लोक करणार आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही आता दोघी तिघी जे बोललात ना, हे रिअलायझेशन्स आहे. तुम्हाला तुमचे रिलेटिव्ह काय म्हणताय, काका काय म्हणताय, मावशी काय म्हणताय, फ्रेंड काय म्हणताय, शेजारी काय म्हणताय. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं बरोबर ना, करिअर्स डायरेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं. याच्याकडे का लक्ष देता तुम्ही? काहीच करायचं का चढवायचं तुम्हाला जर असं वाटतं प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक उत्तर मी लिहिलेले आहेत तर मग दोष का बसायचं कुणाला? हा तुमचा डिसिजन्स आहे ना. तुम्हाला काय वाटतं मॅडम? म्हणजे मी जे बोललो आता यावरती तुम्हाला काय वाटतं? समजा निगेटिव्हली आपण थोडा विचार केला, जर 92 तुम्हाला जर नाही मिळाले तर तुम्ही सॅड होताल की आणि होताल तर का होताल? याचं कुणाला जास्त तुम्ही महत्त्व देताल? हां, नाही असं तुम्ही अंदाज लावला की तुम्ही असं होणार आहात, तुम्ही तसं होणार आहात, पण जर तुम्ही काम तसं जर नाही केलं आणि मार्क जर कमी मिळाले तर मग सॅड कुणावरती होणार? तुम्ही स्वतःवरती होणार का दुसऱ्यावरती होणार? हां, मग सगळं तुम्हीच केलं आहे का नाही? बरं, ज्यांनी प्रश्नपत्रिका केली त्यांनी चुकी केली का? तुम्ही वर्षभर अभ्यास केला ती चुकी तुमची होती का? नाही. तुम्ही ते प्रश्नांना कसं समजून तुम्ही त्याचे उत्तर कसे लिहिले आहेत हे त्याच्यावर अवलंबून असेल ना. म्हणजे अंदाज बऱ्याच वेळेस खरा ठरतो असं नाही बरं का, लक्षात ठेवा. काही वेळेस तो खराही ठरतो पण तो सगळ्यांच्याच बाबतीत तसं घडतं का? नाही घडत. म्हणजे जसं की तुमच्या भावाच्या लाईफमध्ये एक मिरॅकल झालं, तसा चमत्कार झाला. ओके, तर तसं सगळ्यांच्या लाईफमध्ये तसं होणार नाही आहे ना.
म्हणजे इथं काय ठरलं जाईल की तुमचा स्ट्रॅटेजी ऑफ प्लॅन काय होता, ट्रूथ ऑफ स्ट्रॅटेजी काय होते, ह्या गोष्टीवरती ठरणार की तुम्ही त्याचे आन्सर कसे राईट केलेले आहेत. तर मग सॅड होण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि कोणी जर तुम्हाला अरे किती अभ्यास करत होते आणि कमी मार्क मिळाले तर त्यावेळेस पण तुम्ही सॅड होताल का? तर मग काय सांगणार, तुमचं उत्तर काय असेल? समोरचा जर व्यक्ती तुम्हाला असं बोलला किंवा तुमचे रिलेटिव्ह तुम्हाला असं काहीतरी बोलले किंवा तुमचे फ्रेंड्स असतील अशा बोलल्या किंवा तुमचे शेजारी नियर बाय असतील असे, एवढेच पडलेत असं बोलल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? रिअल लाईफ सॅटिस्फॅक्शन वाटेल असं वाटतं का? येस, ॲब्सोल्युटली. मॅडम जे आत्ता बोलताय ना ते एकदम परफेक्ट आहे. मी जेवढं लिहिलं पेपर तेवढं मला मिळाले. पण तुम्हाला असं वाटतं का मी परत नाही करतात असं? हां बस ते असे थोडे नाही. आता तुमच्याकडे येणार आहे. थांबा 2 मिनटं. हां मॅडम तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी सपोज आता हे जे तुम्हाला विचारतोय याच्यावरती तुम्ही आत्तापर्यंत कोणी असं विचारलं तुम्हाला? म्हणजे मी तुमच्या माइंडला ॲनालिसिस करतोय पहा, बरोबर, आणि तुमचा माइंड कॅल्क्युलेशन्स करतोय की आपण डिसिजन्स मेकिंग कसं व्हायला पाहिजे. आणि ते जर करता आलं तर तुम्हाला अजून एक याच्यापेक्षा कॅल्क्युलेशन्स म्हणजे म्हणतात ना पुढे जाऊ शकतं पहा. हां काय वाटतं मॅडम तुम्हाला? सॅड होताल का? सॅड होण्यापाठीमागचं बॅड रिझन काय आहे? कमी पडले म्हणून म्हणजे काय? म्हणजे याच्यात कुणाचं कारण आहे की समजा तुम्हाला कमी पर्सेंटेज मिळतं त्याचं रिझन काय? तुमचंच आहे. मग का बरं सॅड होणार? म्हणजे तुम्ही असं वाटतं का दुसऱ्यामुळं किंवा मार्क कमी मिळाले म्हणून तुम्ही स्वतःला डिमोटिवेट करताय? मग का असं सॅड का होणार? नाही, अंदाज कुणाचा खरा ठरतो? चहावाला पंतप्रधान होतो, रोज रात्रंदिवस अभ्यास करणारा म्हणतो मी पंतप्रधान झालोच नाही. मग अंदाज कुणाचा? चहावाल्याने विचार केला नव्हता की मी पंतप्रधान होईल म्हणून. 70 वर्षानंतर रिटायर झालेला म्हणतो मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झालो. म्हणजे कोणी स्वप्न पाहिले होते का? म्हणजे मिरॅकल्स तुम्हाला कसे होतात हे चमत्कार. मग तुम्ही सॅड का होणार असं वाटतं तुम्हाला? अरे कमी पडते म्हणून सॅड होतं ना, म्हणजे कसं असं कसं काय होऊ शकतं? जर कमी पडले तर तुम्ही हॅपी क्रिएट करायला पाहिजे की नाही? नाही ना. आणि जास्त पडले तर अरे ओरडून सांगायचं. परत काय म्हणतात माहिती का, बरेच जण असं म्हणतात, तुम्ही जे म्हणलं मी काही स्टेटस पण पाहिले, अरे कधीच आपण अभ्यास नव्हता केला, पास होऊन दाखवलं, बरं हे स्टेटस झालं. रिअल लाईफमध्ये काय करतो ते प्रश्न विचारला तर ते म्हणतो काहीच नाही करत. तुम्हाला मिळालेले पर्सेंटेज हे तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ते कमी मिळो जास्त मिळो, म्हणजे तुम्ही काय करता माहिती आहे का? लाईफ बॅलन्सिंग कशी असते माहिती आहे का? 4 व्हीलरचे चाकं, समजा एखादं म्हणलं आता समजा गाडी चालवता, 4 व्हीलर गाडी आहे ना, चालवताना काय केलंय, एक चाक खड्ड्यामध्ये गेलंय आणि पुढे गेल्यानंतर ते म्हणलं आता मी चालणारच नाही, मी काय करायचं करून घ्या असं म्हणलंय का कधी? तरी तुम्हाला तो बॅलन्स ठेवतो का नाही? मग तुम्ही पर्सेंटेज कमी मिळाले जास्त मिळाले त्यावरून तुम्ही सॅड होण्याचं रिझनच येत नाही ना. आणि सॅड झालं तर दुःख कुणाला होणार? दुसऱ्याला होईल का? उलट तो तुमच्यावर हसणार. काय करणार? मग तुम्ही समोरच्याला हसण्यासाठी संधी देणार का? उलट तुमचा आत्मविश्वास एवढा असला पाहिजे, कमी मिळाले जास्त मिळालेत कारण ते माझं मेहनतीचं फळ आहे. मेहनत तर तुम्ही केली होती ना, कष्ट तुम्ही घेतले होते, सगळं काम तुम्ही केलंय, प्रत्येक उत्तर तुम्ही लिहिलेत, तर मग दुसऱ्याला हसण्यासाठी तुम्ही संधी देताय असं तुम्हाला वाटतं का मॅडम? पहिली गोष्ट तुम्ही विचारताय दरवेळेस सॅड होणार का हॅपी होणार, तुम्ही सांगते मी म्हणजे हॅपी होईल कारण जेवढे मार्क मला पडतील ना ते स्वतःच्या मनाचे असणार आहे. कारण नाही का, हा एक युनिक पॉइंट आहे बरं का मॅडम जे बोललात ना. हा येस येस येस. आतापर्यंत कॉफी झाले असतील प्रत्येक ब्लॉक मध्ये, पण आमच्या जे ब्लॉक मध्ये कॉफी नाही झाले आणि सगळं कॉफी बिना कॉफीचं लिहिलंय. नाही, विदाऊट कॉफी तुम्ही स्वतः लिहिलेलं आहे, बरोबर. येस, म्हणजे एकदम परफेक्ट. नाही बाई रडताय का? अरे हा बघ 2 मिनटं, ते त्यांची इमोशन्स येतं. ते जे बोलताय ना, हा आतला आवाज आहे बरं का, लक्षात ठेवा. हा रिअलायझेशन्स आहे पा. जर त्यांना ते जर पर्सेंटेज जर मिळाले, कमी मिळो किंवा जास्त मिळो, हा त्यांचा आत्मविश्वास आहे. कारण त्यांनी विदाऊट कॉफी ही जी इमोशन्स असेच रडणं असं येतं का? अहो ते अनमोल असू येतं, ती काय असेच थोडे येतात? असे येतात का? तुम्ही रडा बरं, रडवून दाखवा. मला पण नाही रडायला येणार. म्हणजे एक कधी काय असतात माहिती आहे का, ते आनंदाचे आसू पण आहेत आणि दुःखाचे पण आहेत. मग ते तुम्हाला समजलं पाहिजे की ते काय आहेत.
हां, म्हणजे काय वाटतं तुम्हाला? येस, हॅपीच राहिलं पाहिजे आणि घरच्यांनी पण आहे ना तुम्हाला सपोर्ट करायला पाहिजे बरं का, लक्षात ठेवा. आणि कंपेअर केलं ना तर मग सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, दुःख देणारे बाहेरचे नसतील, आपल्या घरचेच असू शकतात. कंपेअर केल्यानंतर अरे तू किती रात्रभर अभ्यास करतोय, तू जेवढं नाही केलं त्यांच्यापेक्षा त्यांना मार्क मिळाले, मग तू काय केलं एवढे दिवस, असं म्हणलं की समजायचं सगळ्यात मोठं दुःख तिथं होणार का, ते मार्क तर बाजूलाच राहतील. त्रास व्हायला पाहिजे का? त्यामुळं आत्ता इथून गेल्यानंतर तुम्ही घरच्यांशी डिस्कस करा. ओके, त्यांना ट्रूली दाखवून द्या, ॲनालिसिस करा की मी जे मिळतील, कमी मिळो जास्त मिळो, माझ्या लाईफसाठी मार्क मॅटर करणार नाहीत, पण लाईफमध्ये मी तुम्हाला काहीतरी असं करून दाखवेल हे सगळ्यात जास्त मॅटर करेल. ओके, आणि लक्षात ठेवा 10वीमध्ये किती पर्सेंटेज मिळाले, तुमचं कुठं जाणार आहात, काय जाणार आहे, काही मॅटर करणार. तुमचं पण गोल जर फिक्स असेल ना आणि तो मार्ग जर सत्याचा जर असेल ना तर मिरॅकल्स होतात बरं का, लक्षात ठेवा. हा खूप महत्त्वाचा पॉईंट असतो पहा. हां मॅडम, आता आपल्याला लढायचं आहे का रडायचं आहे? नाही, लढायचं आहे की रडायचं आहे? अरे थांबा. हां, म्हणजे मी असं बोलतो, आता तुम्ही जे इमोशन्समध्ये होतात ना आता त्याच्यातून बाहेर या. हां, आता मी काय म्हणतो, आता मी काय बोलतो आहे का, म्हणजे आता आपल्याला रडायचं आहे की लढायचं आहे? म्हणजे त्यांना नाही असू द्या म्हणजे ऍक्च्युली असू द्या. येस येस, ओके. नाही ऍक्च्युली ते रडायचंय आणि लढायचं ते दोन्ही असं असं. येस येस, काय प्रॉब्लेम, आपल्याला लढायचं आहे ना आता. येस. हां मॅडम, तुम्हाला काय वाटतं? म्हणजे नाही का पूर्ण वर्ष नाही का त्याच्यात मॅथ्स सब्जेक्ट मध्ये म्हणजे आता माझे मार्क जातील, कारण की नाही का म्हणजे आपल्या शाळेत आणि क्लासमध्ये दोनदा प्रॅक्टिस होत असते ना, तर नाही का आमच्या शाळेत नाही का मध्ये कोणते सर गेले परत आले परत गेले, म्हणजे नाही. आता आपल्याला त्याच्याकडे जायचं ना, मी काय बोलतो लक्षात ठेवा. कोणते सर आले, कोणत्या कोचिंग क्लासमधून गेले, आपल्याला आता त्याच्याकडे जायचं. त्यांचा रोल संपला, त्यांचा रोल संपलाय, तुमचा रोल चालू झाला, तो रोलही संपला. आता रोल तो आहे जो उद्या 1 वाजता लागणार आहे. आता रोल काय राहिला? आता तुम्ही असं म्हणू शकता का सरांना जाऊन, सर तुम्ही काही शिकवलं नाही, तुम्ही चेंज होत गेलात त्यामुळे मला मार्क कमी मिळाले, त्यांना म्हणता येईल का आपल्याला? नाही, ते म्हणते माझं काय काम आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला एक मी सगळ्यांना एक खूप बेस्ट मेसेज देतोय, एक बेस्ट मेसेज देतोय. ह्या जगामधले सगळे शिक्षक कोणत्या विद्यार्थ्याला काही देताना कधी चुकीचं देत नाहीत. ते 1% देतात, 99% विद्यार्थ्याला काम करायचं आहे. काय करायचं आहे? 99% विद्यार्थ्याला काम करायचं आहे. का करायचं आहे? कारण त्याला पुढे जायचं आहे. शिक्षकाला पुढे जायचं, त्यांना फक्त मार्गदर्शन द्यायचं आहे. आणि 1% मार्गदर्शन असतं, बाकीचं 99% आपली मेहनत असते. आणि त्या मेहनतीवरती तुम्ही कसं काम करता ही सगळ्यात मोठी मेहनत आहे पहा, बरोबर. आता सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे, तुम्ही लावलेला जो अंदाज आहे तो जर समजा खरा ठरला नाही तर त्या अंदाजाबद्दल तुम्ही काय बोलताल? नाही, तुमचं काही नाही करायचं कारण आपण त्या रोलमधून येस येस. 3 कंप्लीट झाले ना? येस चला, ओके. हां येस येस, ओके. म्हणजे नाही का मी लावलेला अंदाज जर खरा नाही निघाला तर मी म्हणजे सॅड नाही होणार, हॅपी होईल. पण म्हणजे सर एक समज असते ना घरच्यांची की नाही का हिने काही नाही केलं, ती टॉपर मुलगी, तिला चांगले पडले, हिला कमी पडले, म्हणजे ते कंपॅरिझन करते. येस, कंपेअर करताना तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला कन्व्हिन्स कसं करणार हा पॉईंट आहे. आता तुम्ही तो काढलेला आहे, तो कन्व्हिन्स कसं करणार? पॉझिटिव्हली कन्व्हिन्स करणार की निगेटिव्हली कन्व्हिन्स करणार? कसं करणार सांगा बरं. म्हणजे मी त्यांना सांगन की नाही का आता मला 10thला जरी कमी पडले पण मी म्हणजे मेहनत करण, अभ्यास करण नाही आणि नाही का लाईफमध्ये काहीतरी बनवून दाखवून सक्सेस. हे तुम्ही त्यांना प्रूव्ह करून दाखवताल. हे जर प्रूव्ह करून दाखवलं तर डेफिनेटली ते तुम्हाला कंपेअर करणार. पण तुम्ही ते पर्सेंटेज हातात आले
की तुम्ही कुठंतरी एखाद्या काय म्हणतात माहिती का अंधाऱ्या खोलीत जाऊन बसायचं नाही का. असं काही करू नका. कारण जो पर्सेंटेज मिळवलेले आहेत ना ते पण ज्ञानाचा एक मार्ग आहे बरं का, लक्षात ठेवा. काही जण 10-10 वर्ष झाले त्याच्याबरोबर लढा देत आहे आणि तुम्ही एकाच याच्यामध्ये जर समजा सक्सेस करून दाखवलं तर ते काय कमी आहे का. पण काय माहिती आहे का, अपेक्षा खूप वाईट आहे. आता जी मुलगी अपेक्षा आहे ती पण अपेक्षा भंग करते आणि जे तुम्ही अपेक्षा ठरवून बसलेला आहात ती पण भंग करते. आणि मग हार थोडी बनायचे असते. त्यामुळे पिक्चरमध्ये काय म्हणतात, हार के बाद, आणि आपल्याला तर दर्द होतं हे आपल्याला दिसलं पाहिजे. आणि त्याला जर मिटवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, सेल्फ सॅटिस्फॅक्शन करावं लागेल. काय करावं लागेल, स्वतःला असं सांगावं लागेल ऑल इज वेल. कोण बोलतं, तुम्हाला याला सांगावं लागेल. टेन्शन घेऊ नको, आता एवढे मिळालेत त्याला थँक्यू म्हणा. पुढच्या लाईफमध्ये मी असं करून दाखवेल की सगळेजण म्हणले पाहिजे कमी मार्क मिळणाऱ्या मुलीने लाईफमध्ये सक्सेस होऊन दाखवलं. पण हे बोलण्यात नसलं पाहिजे बरं का. कशामध्ये असलं पाहिजे, एक्झिक्यूट केलं पाहिजे. म्हणजे त्याला ॲक्शन्स कन्वर्ट करणारं झालं पाहिजे. खरं होतं अजिबात सॅड होणार. माझा सांगण्याचा उद्देश तुम्हाला इथपर्यंत हेच आहे, सॅड होऊ नका. जर सॅड होऊन जर तुम्हाला चांगला आनंद मिळणार असेल तर डेफिनेटली व्हा. त्याच्यात कोणी बदलणार आहे का, बदलणार आहे का कोणी, नाही बदलणार. मग कशाला विचार करता. असं समजा की मी केलेल्या कामाचं फळ मला मिळालं आहे, आता टेन्शन घ्यायचं नाही, काही रिॲक्शन द्यायची नाही, पण असे ॲक्शन्स घेईल. प्रतीक्षा म्हणजे ह्या स्टेपला आपल्याला काय करता आलं पाहिजे, फोकस करता आलं पाहिजे. आनंदच होईल मला, कमी जरी पडले किंवा जास्त जरी पडले, कारण की जे मी पेपर लिहिले ते माझ्या मनाने लिहिले. येस, कोणाचं बघून किंवा कॉपी करून अजिबात नाही. येस, म्हणजे सेल्फ मेकिंग आणि सेल्फ रायटर तुम्ही आहात. ओके, तर मग काहीच गरज नाही. पण मग आता घरच्यांनी जर सपोज असं झालं तर मग तुम्ही त्यांना कसा ट्रस्टिंग व्ह्यू दाखवणार. घरच्यांसमोर तर काही बोलता येत नाही. नाही बोलता येत नाही असं नाही, बोलता यायला पाहिजे, बोलता आलं पाहिजे. कारण घरचेच आपल्याला इथपर्यंत पाठवत आहे ना. पाठवत आहे पण ते असं काही बोलते जे खूप हार्ट होतं. हां 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 हां. त्यामुळे त्यांच्यासमोर काय बोलावं हे सुचत नाही लवकर. तर मग त्यांना कसं प्रूव्ह करून दाखवणार. समजा त्यांनी तुम्हाला हार्ट केलं तर तुम्ही त्यांच्याशी फिजिकली कॉन्टॅक्ट ठेवता की मेंटली कॉन्टॅक्ट ठेवता. नाही, मेंटली कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. फिजिकली म्हणजे मम्मी मला हे हवं आहे घेऊन टाक, पप्पा मला हे हवं आहे घेऊन टाक. आणि ऐका मी मेंटली कॉन्टॅक्ट म्हणजे काय म्हणतो की त्यांच्या मनाला टच झालं पाहिजे. असं जर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट ठेवला तर ते कंपेअर्स नाही करत बरं का, लक्षात ठेवा तुमच्याशी. बरोबर, ते तुमच्याशी काय करतात, जसं अंपायर काय ठरवतो कोण आऊट झाला आहे आणि कोण झाला नाही हे ठरवतो का नाही, तसं तुम्हाला त्यांना अंपायरिंग करता आलं पाहिजे, कंपायरिंग करताना आलं. कंपायर्स केलं की तिथं मग जसं तुम्ही म्हणतात नाही की हर्ट होतं. तर हर्ट होण्याचं रिझन्स एकच आहे, त्यांच्याशी सर्वांनी बरं का लक्षात ठेवा, आपल्या पॅरेंट्सशी आपण एक फिजिकली कॉन्टॅक्टपेक्षा मेंटली कॉन्टॅक्ट ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आपल्यावरती काय असतो, ट्रस्ट असतो की माझी मुलगी जे मिळवणार आहे ते स्वतः मिळवलेले मार्क आहेत. तिने कसल्या प्रकारची कॉफी केलेली नाही, कुणाचे काही पाहिलेलं नाही, तिने केलेल्या अभ्यासातून मिळवलेले हे मार्क्स आहेत आणि त्यामुळे मी समाधानी आहे. त्यामुळे मी माझ्या मुलीला कधी टॉर्च करणार नाही. आणि जर टॉर्च करून जर तिच्यामध्ये जर तिचं हित नसेल तर मग माझं हित काय. कारण तुम्ही तुमच्या आईवडिलांचं भविष्य आहात. तर त्यांना वाटेल का माझी मुलगी अंधारात गेली पाहिजे, नाही वाटणार ना. तर म्हणजे असा तुम्हाला त्यांच्याशी मेंटली कॉन्टॅक्ट करावा लागेल. तर हे जर केलं तर डेफिनेटली त्यांना पण समाधान वाटेल की अरे आपण येस काहीतरी करणार आहोत. आणि ही संधी म्हणजे 10वी म्हणजे ही संधी आहे तुम्हाला, फक्त अपॉर्च्युनिटी, हा फाउंडेशन आहे. 12वीला अजून तुम्हाला मोठी संधी मिळू शकते. पण लक्षात ठेवा, याचा लाईव्ह तुम्हाला उदाहरण दाखवतो 2 वर्षापूर्वीचे. बरोबर, जे आत्ता तुम्ही 10वी नंतर आलात, हेच 10वी नंतर मुली 11वी 12वीला गेल्या. त्या 12वी ज्या टॉपर मुली होत्या ना त्यांना 12वीला म्हणजे ज्यांना 10वीला 95, 93, 94 जे होते ना ती कुठं आलेत माहिती आहे का, 40, 45 कुठं आले तर. आणि ज्यांना कमी मिळाले होते ना त्या 12वीला टॉपर झाल्या. आता पण तसं विचार कोणी करत नाही ना. हा ना, तो तर करायचा आहे ना आपल्याला मॅडम. मी काय बोलतो तेच सांगतो. आपले नाही का नातेवाईक नाही का ते म्हणजे आपल्याला ते सगळ्या घरच्यांच्या आधी तेच म्हणतात हिला नाही का आमचे म्हणजे आमचे पोरं त्यांना किती चांगले पडले, यांना कशी कमी येतं, म्हणजे ते आपल्याला कंपॅरिझन करतात ना. हा, मग अशा वेळेस आपण त्यांना दाखवायचं आहे ना. आता मी तर दाखवू शकत नाही, अजून शेजारी दाखवू शकत नाही,
पण तुमचा तर सगळ्यात महत्त्वाचा विश्वास तुमचा असला पाहिजे आणि त्यांचा विश्वास तुमच्यावर असला पाहिजे की तुम्ही त्यांना दाखवू शकता की मी हे करून दाखवणार आहे. हे मार्क माझी लाईफ नाही घडवणार, मार्क फक्त माझं काय दाखवणार आहे, इथून तिथं जाण्याचा मार्ग दाखवणार आहे. पण खरा मार्ग तोच आहे ना की तुम्ही त्याला लाईफला कसं हँडलिंग करताय. बरोबर ना. येस. हां मॅडम तुम्हाला काय वाटतं? मी माझे हिमतीवर मार्क्स मिळवणार आहे. जितके पण पडते तितके पडते, मी त्याच्यात हॅप्पी राहणार आहे. राहिला मम्मीचा प्रश्न, माझी मम्मी मला खूप समजून घेते. मम्मी मला आत्ता पण मागाशी क्लासला यायच्या आधी पण बोललेली, जेवढे पडते तेवढे पडते ना, आपण हॅप्पी आहे, टेन्शन घ्यायचं नाही, आपला बीपी वाढवायचा नाही, आपल्याला आजारी नाही पडायचं. येस, हा एक पॉईंट आहे बरं का, लक्षात ठेवा. काय म्हणताय माहिती आहे का, आई काय बोलते माहिती आहे का, म्हणजे समजा चुकीचा सपोर्ट आहे का. जर समजा तुमचा ब्लड प्रेशर हाय होणार असेल, तुम्हाला माहिती आहे का ह्याच पिरियडमध्ये 10वीचा रिझल्ट म्हणजे असं समजता की काही जण असं समजतात की 10वीचा रिझल्ट म्हणजे जीवन आहे. बरेच जण सुसाईड पण करतात. आत्ता पाठीमागच्या जवळपास तुम्ही बरेच रेकॉर्ड्स असे हिस्ट्री दाखवते. तर मग काय झालं, काय मिळवलं त्याच्यातून. जीवन हे एकदाच आहे का, रोज आहे, पण ते जगता आलं पाहिजे. मृत्यू एकच वेळेस आहे, पण मिळवलं काय का नाही. तर आपल्याला अशी परमिशन आपल्याला कोणाकडून घेता येणार नाही. ब्लड प्रेशर हाय करून असं करण्यापेक्षा तर घरच्यांनी काय करायला पाहिजे, टेन्शन घेऊ नको, तो जे मिळलेत ना त्याचे समाधानी आहे. इथून पुढं अजून चांगला अभ्यास कर. चांगला अभ्यास जर केला तर डेफिनेटली तुला चांगला अजून मिळणार आहे. बरोबर. येस, नाईस, एकदम बेस्ट. हां, जे काही पेपर लिहिले, जे काही मार्क्स मिळणार आहे ते स्वतःच्या हिमतीवर मिळवणार आहे. जे कष्ट केले ते मी केले, जे मार्क्स पडणार आहेत ते मला पडणार आहे, त्यांनी माझं भविष्य घडणार आहे. आणि लोक ते बोलणारच की तुला कमी मार्क, तुला हे मार्क. तर जे पडले ते स्वतःच्या हिमतीवर पडले, कॉपी नाही, काहीच नाही केलेलं. तर जे पडते त्याच्यात खुश राहणार आहे. आणि घरच्यांचा प्रश्न आला तर घरचे फुल सपोर्ट करतात. जितके पडते तितके पडते, टेन्शन नाही घ्यायचं. आणि 10वीच्या बेसवर, 10वीच्या मार्कांवर, 12वीच्या मार्कांवर तर काय आपलं लाईफ नाही की आपण हेच करू शकतो. आपल्या स्किलवर आहे. आपण सगळं ते आपण स्किलनी केलं पाहिजे. जे आपलं होणार आहे ते आपल्या स्किलवर होणार आहे. कारण येणारा काळही तसंच आहे. तुमचे 10वी 12वीचे मार्क तुमच्या लाईफला घडू शकत नाही, फक्त एज्युकेशनला घडू शकतात. आणि आजचं लक्षात ठेवा, लोक काय म्हणतात, हा सगळ्यात मोठा रोग आहे. पहा, लोक काय म्हणतात, हा सगळ्यात मोठा रोग आहे. आणि या रोगाला जर हरवायचं असेल तर तुम्हीच आहात. पहा, आणि सर जे बोलतात ते पण शिकलेले नसतात. हो, तुम्हाला टॉर्च कोण करतात, शेजारचे. 10वी पास पण नसतात काही. ते 10वी फेल असतात. ज्यावेळेस तुम्ही असा प्रश्न करा डायरेक्टली, समजा मला एवढे मार्क मिळेल, तुम्हाला किती मिळाले होते. आणि परत दुसरं अजून ऐका, हा इथून परत लक्षात ठेवा, अजून दुसरं म्हणतात, अरे मी तुझ्यापेक्षा मोठे, तुला उलटून मला प्रश्न विचारताय, असे पण काही बोलतात. पण मग याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, याला इग्नोर करा. लक्षात ठेवा, याला इग्नोर करणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हॅपी. नाही तर तुमचा आनंद काढून घेणारे सगळे लोक बसलेले आहेत बरं का तुमच्यासाठी. तुम्हाला किती मिळत आहे त्याच्यामध्ये असं म्हणणार नाही एखादा, अरे वा कॉंग्रॅच्युलेशन तुझे मिळवलेत, ही तुझी मेहनतीचे जर असं म्हणणारे कमी येतं. आणि तुम्ही एवढेच अरे किती अभ्यास करत होते, असं करत होते, याच्याकडे लक्ष करू नका, देऊ नका. कोण काय म्हणतं याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण जे लोक बोलतात ते सगळ्यात जास्त तुम्हाला हर्ट करणारे असतात. आणि तुमचं इमोशनला कंट्रोल करून तुमचं ब्लड प्रेशर, जसे बोललात की ब्लड प्रेशर हाय करून घेऊ नका. आणि सगळ्यात मोठा त्रास कुणाला माहिती का, तुम्हाला पण होणार आहे आणि घरच्यांना पण होणार आहे. पहा, त्यामुळे असा त्रास करून घेऊ नका. मॅडम तुम्हाला काय वाटतं. सर मी तर हॅपीच राहीन, कारण की माझ्या घरच्यांना माहिती नाही का कॉफी वगैरे काहीच नाही, जेवढं आहे तेवढं सगळं मला मेहनतीचं आहे. हां, क्लास वगैरे काहीच नव्हतं, त्याच्यामुळं काही म्हणू शकत नाही. येस, ओके. सगळं घरचं काम वगैरे करून अभ्यास केलाय, मग त्याच्यामुळे जेवढे घरी पडते तेवढे घरचं. तानी पिक्चर पाहिले का तुम्ही. हो. हां, सगळे कामं करून ते कलेक्टर झाले. हा पिक्चरमध्ये होऊ द्या कलेक्टर, पण रिअल लाईफमध्ये कलेक्टर. पण ते काय एक मोटिवेशन आहे. बरोबर, म्हणजे त्यांनी दाखवलं की मोटिवेशन आहे. या मोटिवेशनमधून जर तुम्ही डिसिप्लिनला फॉलो केलं तर मोटिवेशनची व्हॅलिडिटी क्रिएट राहते, कंटिन्युटी राहते. तसं तुम्ही तुमच्या लाईफमध्ये असं काहीतरी करा. सगळेजण किती मार्क मिळत आहेत, काय होत आहे. अजून आपण आता दुसऱ्या स्ट्रॅटेजीकडे येऊया. काय झालं, अंदाज खरा ठरो किंवा खोटा ठरो. पण असं काही जण होतात. एकतर शक्यतो बेस्ट ऑफ 5 मुळे आता कोणी फेल होत नाही. पण जर एखादा झाला तर असं वाटतं का तुम्हाला. झाला तरी मॅडम तुम्हाला काय वाटतं.
बेस्ट ऑफ 5 मध्ये बरेच फॅक्टर आहेत. हां, बेस्ट ऑफ 5 असा विषय आहे तुमचा, म्हणजे जे सगळे टॉप विषय येतात त्यानुसार तुमचा कॅल्क्युलेशन केलं जातं, म्हणजे बेस्ट ऑफ 5 पकडलं जातं. मग कोणता सब्जेक्ट आहे त्यानुसार तुम्हाला ज्या सब्जेक्टला जास्त मार्क मिळतील ते बेस्ट ऑफ 5 मध्ये कन्वर्ट केले जातात. बरोबर. तर सपोज असं होत नाही आहे आणि होणार नाही आहे, पण जर असं झालं जिथं पी येणार होता तिथं जर एफ आला तर काय होऊ शकतं? असं वाटतं का तुम्हाला? हां, असं होणारच नाही ना. हा पण एक आत्मविश्वास आहे बरं का, लक्षात ठेवा. कारण एवढं पण पाहिजे, जर तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो, परत मागं येऊ शकतो, पण एफ येऊ शकत नाही, हा पण तुमचा आत्मविश्वास असला पाहिजे. येस, तुम्हाला काय वाटतं? होऊ शकत नाही. बरोबर. कारण 35वाला आज सगळ्यांच्या खिशामध्ये आहे. कोण? महात्मा गांधी. सगळ्या विषयामध्ये 35. ते कोणाच्या खिशात येतं? सगळ्यांच्या पॉकेटमध्ये येतं. बँकेला करोडो रुपयाचे लॉकर लावले त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी. हर एक वस्तू खरेदी करायची असेल तर त्यांच्याशिवाय कामच होत नाही. काय वाटतं तुम्हाला? एफ येणारच नाही ना? नाही येणार. शक्यतो होतच नाही कोणी सर फेल. हां, म्हणजे जरी आपण जास्त अभ्यास नसन केला तर कमी पण नाही करू शकत ना. हां. तर पण फेल होईल असा अभ्यास आपण केलेलाच नाही. नसतो. पण समजा असं चुकून असा पण मिरॅकल होतो बरं का, लक्षात ठेवा. होतात, दोन्ही मिरॅकलच येतात, असे चमत्कार होतात. तर म्हणजे अशा वेळेस काय डिसिजन्स घ्यायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आपण नाही का प्रयत्न चालू ठेवायला पाहिजे नाही का. म्हणजे समजा एखाद्याच्या लाईफमध्ये जर समजा एफ आला, फेल आला, तर मग त्यांनी समजायचं का आता परत पेपर देऊ शकत नाही? देऊ देऊ शकतो. बरं ठीक आहे, समजा नंतर तो नेक्स्ट आहे का नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा लाईफला नेक्स्ट आहे का? तर मग पेपर द्यायला नेक्स्ट जर असेल तर लाईफला एंड करणं चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. आणि हाच महान उदाहरण म्हणून जगामध्ये जे प्रसिद्ध लोक आहेत ना, ते काय झाले तर 10वीला फेल होणारे. आपलं एक उदाहरण इंडिया म्हणलं सचिन तेंडुलकर. आज जर समजा त्यांनी त्याच वेळेस समजा स्वतःला तसं जर इग्नोर करून जर समजायला स्वतःला जर किल केलं असतं तर ते मास्टर ब्लास्टर असते का? म्हणजे उलट नेक्स्ट तुम्हाला अशी अपॉर्च्युनिटी मिळते की अरे मला काहीतरी परत म्हणतो ना बाउन्स. जर लांब उंच समजा उंच उडी किंवा लांब उडी मारायची असेल तर आपण काय करतो सांगा बरं? काय करतो? इथून 2 पाऊल पाठीमागे जातो का नाही? म्हणजे याचा अर्थ आपल्याला 2 पाऊल पाठीमागे यायला मिळतो आणि काय म्हणतो? बाउन्स बॅक. परत त्याच एनर्जीने काय करतो माहिती का, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो, ॲक्शनमध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे खूप गरजेचं आहे. हां, काय वाटतं मॅडम तुम्हाला? हां, नाही मी तुम्हाला बोलत नाही, मी ॲक्च्युली मी काय बोलतो लक्षात येतं तुम्हाला? मी काय बोलतो समजतं का तुम्हाला? सपोज ह्या सांगितलेल्या स्ट्रॅटेजीवरून काहींच्या लाईफमध्ये एफ येतो असं वाटतं का तुम्हाला? काय वाटतं याबद्दल? येऊ शकतो. हार नाही मानले पाहिजे. पण बरेच जण आपण हार मानतो, बरोबर ना? तुम्ही पाहताल उद्याच्याला न्यूजला बऱ्याच काही दिसतात, आपण पाहतो, वाईट वाटतं त्यावेळेस, बरोबर ना? जसं तर तुम्ही म्हणलात ते ज्ञानसरिताचं एक मुलाने सुसाईड केलं, बरोबर. का केलं, कसं केलं, कुणी केलं, आपल्याला काय माहिती का? बाकीचे काय लावते? अंदाजच लावताय ना. पण अंदाज कोणाला माहिती? अंदाज लावून सत्य ठरतंय का? त्याला हिस्ट्री माहिती त्यांनी काय केलं तर, बरोबर. त्याच्या पाठीमागं काय लोड होता, किंवा त्याने एक्झाममुळे लोड आला, की कॉफी केल्या म्हणून लोड आला, किंवा कोणी टॉर्च केलं म्हणून लोड आला, की फायनान्शियल प्रॉब्लेम असू शकतात. या पेपरच्या पिरियडमध्ये फायनान्शियल प्रॉब्लेम कुठून येणार? पेपरचं टेन्शन नव्हतं सर. नाही, ते त्याला माहिती ना. आपण अंदाज लावून काय तात्पर्य आहे? बरं, अंदाज लावून काय तात्पर्य आहे का? ही कुणाला माहिती? गॉडला माहिती, आणि ज्यांनी स्वतःला केले त्याला माहिती. बाकीचे सगळे काय करतात? अंदाज लावतात. म्हणजे कोणी सगळे प्रेसवाले येतात, प्रेसवाले पण अंदाजच लावतात ना, बरोबर. म्हणजे लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं मॅडम? सर हे जर आला तर आपण काही सुसाईड वगैरे करण्यापेक्षा ना
आपण शांत राहून परत बॅकलॉग दिले पाहिजे. कारण की Yes. सर तुम्हाला सांगू का, 10वी-12वीचं कोणीच काय विचारत नाही. आता कोणत्याही साईडला जा, कुठे जा, सीईटीचे मार्क्स पहिल्यांदा विचारते. Yes, yes, आपण yes. हे सगळं करण्यापेक्षा आधी सीईटी वर फोकस केला पाहिजे. एकदा आपण पेपर दिला, आपण काय परत त्याला लिहायला जाणार नाही. आणि जे टीचर्स असतात ते काय कुठं चूक करतच नाही. ते त्यांचं काम नीट करतात. त्यांच्या घरी पण त्यांचे चिल्ड्रन्स आहेत, त्यांना जेवढं त्यांच्या मुलांचे फ्युचरचं करिअरचं टेन्शन असतं तेवढंच ते आपलं पण घेतात. त्यांना काय वाटत नाही की हे बी असं फेल झाले पाहिजे, म्हणून आपण काही चुकीचं न करण्यापेक्षा त्या समस्येला तोंड दिलं पाहिजे. येस, ॲब्सोल्युटली. आणि लक्षात ठेवा, इथून पुढचं जे फ्युचर आहे ना, तुम्ही खरंच डॉक्टर होणार आहात, इंजिनियर होणार आहात, सायंटिस्ट होणार आहात, हे तुमचं जी नेट हे काय माहिती आहे का, तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. पहा की तुम्ही तिथे इलिजिबल होत आहे का. समजा जर असं सगळेच उठले आणि डॉक्टर जर झाले आणि एक पेशंट राहिला नाही तर मग काय प्रॉब्लेम व्हायचा, प्रॉब्लेम होईल ना. म्हणजे तसंच तुम्ही त्या फील्डमध्ये इलिजिबल होणार का. त्यामुळे ह्या जी नेट CET घेतल्या जातात की त्या फील्ड का तुमचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे का, तुम्ही त्यानुसार. तिथं पण काय चाललं आहे, स्ट्रॅटेजी चेंज होत चालली आहे. पाहता जसे 10वी-12वीला स्ट्रॅटेजी चेंज होत चालली, तिथेही सगळीकडे भ्रष्टाचार. तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेस खूप मोठा भ्रष्टाचार झाला, बरोबर. जर इथं जर भ्रष्टाचार करायला लागले लोक, तर मग लोकांनी जायचं कुठं, हा मोठा प्रश्न आहे. स्टुडंटने जायचं कुठं. म्हणजे जे प्रामाणिकपणे तुमच्यासारखी मेहनत करतात आणि त्याच्यामध्ये एकच जण कुणीतरी असतो की तो काहीतरी असं वेगळंच काहीतरी करून ठेवतो. मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला निश्चित काहीतरी वाटलं पाहिजे. तर अशा लोकांनी पण ठरवलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मॅडम. सर फेल झालं म्हणजे काय सगळं संपलं असं नसतं. आणि ते पण एकाच विषयात. Yes. तर त्यांनी परत रिपीट एक्झाम देऊ शकतो आपण, ते दिलं पाहिजे. आणि पहिलं तर त्याच्या घरच्यांनी त्याला जास्त हे नाही केलं पाहिजे की तू एका विषयात फेल झाला, आम्ही इतके पैसे घातले होते. Yes, ते yes, yes. जे सगळं ते ज्याला अभ्यास करायचं, ज्याच्या ब्रेन मध्ये जेवढं ते बसतं तर तेवढंच करत. त्याला ते येतच नाही, मग त्याचा फायदाच काय. येस येस. आणि असं नाही केलं पाहिजे की ह्याच्यात नाही तर त्याच्यात कुठे ना कुठे तो असतोच ना मुलगा. येस. असं थोडी म्हणजे फेल झालं म्हणजे शेवट नाही, हे लक्षात ठेवायचं. पा खूप काय पुढं त्याला चान्सेस असतात करण्याच्या. फक्त त्यांनी स्वतःला ठरवायचं आहे की मला जे फेल करणारे आहेत, तर मी फेल झालो आहे कशामध्ये, एका विषयामध्ये, पण मी लाईफमध्ये फेल होणार नाही. आणि मला अजून चान्स आहे की ठीक आहे, एक वेळेस हे फेल झालो आहे तर आत्ता 35 मिळाले, 30 मिळालेत ना, पुढच्या नेक्स्ट टर्ममध्ये मी त्याच्यापेक्षा जास्त मिळवेल. मग ती जिद्द तयार केली पाहिजे. ते जर केलं तर निश्चित आपण त्याच्यातून जायला पाहिजे. हा एक मेसेज मी याच्यातून काढतो याच्यातून की तुमचा जो पॉझिटिव्ह गट्स आहे, तुम्ही जो विचार करताय तो खूप छान आहे. कारण तुम्ही सगळेजण समजदार आहात. पहा बरोबर. कारण हा विचार करताना, कारण तुम्ही स्वतःला एक रिअलाईज करताय की किती जरी निगेटिव्हिटी माझ्यासमोर आले, किती जरी संकट जर आलं, तर संकट हे शेवट नाही. त्याला सामोरं जाण्याची ताकद तुमच्यामध्ये शुभम कॉम्प्युटर तयार करतोय. किती संकट आलं किंवा तुमची मैत्रीण असेल तर तिला थोडं काय करा, सजेस्ट करा, काळजी करू नको. म्हणजे जर एखाद्या आपल्या जर रिलेटिव्ह किंवा फ्रेंड्स असेल किंवा रिलेटिव्हची एखादी समजा तुमची सिस्टर असेल एक्सेट्रा कझन्स वगैरे असेल, तर तिला सपोर्टिंग करायला पाहिजे. काळजी करू नको, हा काही शेवट नाही आहे, अजून तुला पुढे नेक्स्ट खूप अनेक ऑपॉर्च्युनिटी आहेत, तर आपण त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. मॅडम तुम्हाला काय वाटतं. सर 10वीला जर एकदा फेल झालं तर परत पेपर देता पण येतो. येस पण येस 10वीला जर 34 असले ना तर 12वीला त्याच्यापेक्षा जास्त पाडण्याची हिंमत तिथे तयार होती. Yes, अभ्यास करण्याची yes, strategy yes, तयार yes. होती त्याच्यात. ये 100% म्हणजे याच्यातून काय वाटतं, आपण हा जो पूर्ण एक तुमचा गेजिंग टॉप रिझल्ट पाहिला, त्यानंतर निगेटिव्ह रिझल्ट पाहिला, निगेटिव्हमधून टोटल फेलियर रिझल्ट पाहिला, तर हे आपण जे डिस्कस केलं बरोबर, म्हणजे ते या अगोदर केलं होतं का तुम्ही डिस्कस. म्हणजे कसं वाटलं मॅडम तुम्हाला. छान वाटलं. आपले म्हणजे आपलं कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढली आहे. आणि कधी आपला अभ्यास बरोबर पण नाही येऊ शकत, कधी चुकीचं पण होऊ शकतो आपला अभ्यास. त्यामुळे हे 10वीचे 12वीचे मार्क्स खरंच मॅटर करीत नाही. आपले स्किल नॉलेज हे मॅटर करतात आपल्या लाईफमध्ये. येस सर. मॅडम तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आपण आजचा जो डिस्कस केला, ह्या डिस्कसवरती तुम्ही याच्या अगोदर कधी डिस्कस केलं होतं का घरी, किंवा असं कम्युनिकेशन्स केलं होतं का. बरं, याबद्दल तुमचं काय मत आहे. म्हणजे शुभम कम्प्युटरने ठेवलेला हा जो एक छानसा गेजिंग्स डिस्कशन्स कसं वाटतं तुम्ही. म्हणजे प्रत्येकाच्या मनातलं कळलं आणि कधी म्हणजे सगळ्यांसमोर डिस्कस नाही केलं, ते सांगितलं, परत कॉन्फिडन्स जरा वाढला आहे त्याच्यामध्ये. येस. मॅडम तुम्हाला काय वाटतं.
छान वाटलं. छान वाटलं. बरं, पण आपण आता जे डिस्कस केलं ह्या डिस्कसेसमधून डिस्ट्रॅक्ट होत आहे की डिरेक्शन्स मिळते? हे कशाला डिरेक्शन मिळते? तुमच्या मनाला डायरेक्शन मिळते असं वाटतं का? येस का दुसरा काय विचार करताय? नाही ना, पॉझिटिव्हली? येस. हां मॅडम, छान वाटलं, मोटिवेशन मिळालं. आणि विचार करूच नका, तिन्ही पण ऑप्शन आपल्या हातामध्ये. भगवंतानी सांगितलेले तू तुझे कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. मग आता तुम्ही लक्षात ठेवायचे, जो होगा वो देखा जाएगा. क्या होगा? जो होगा देखा जाएगा. मग टेन्शन काय घ्यायचं? देणारा तोच आहे, घेणारा मधला प्रवास आपल्याला करायचा आहे. टेन्शन घ्यायचं आणि टेन्शन द्यायचं पण नाही. मम्मीला पप्पाला डायरेक्ट हातात हात घेऊन म्हणजे टेन्शन अजिबात घेऊ नका. जे मिळाले ते माझे आहेत आणि इथून जे पुढे मिळवणार आहे त्याच्यापेक्षा अजून माझेच असणार आहे. करताल असं? ओके, आजच कॉंग्रॅच्युलेशन करून टाका त्यांना. टेन्शन घेऊ नका. टेन्शन घेत नाहीत सर. हां, आणि तुम्ही पण थोडंसं वाटतं. अरे येणार रे, पण त्याला सामोरं जाण्याची ताकद निर्माण केली शुभम कम्प्युटरने. आता रात्रीची पण झोप चांगली येईल, नाहीतर रात्रीच्या झोपेमध्ये थोडासा टेन्शन आलं असतं. असं वाटतं आजच रिझल्ट आहे नाही का. मग त्याच्यामुळे शेजारी माझ्या आत्या राहतात ना, तर ते शेजारी सपोर्ट, माझे भाऊ वहिनी सपोर्ट करतात, पण जो तो भाऊ आहे तो गॅरंटीच देत नाही. तर नाही, माझं असं 70च नसतं हे थोडंसं. करतो. कोण असो, काही असो, सगळ्यांना एवढं सांगा, जे मिळतील ते माझे हक्काचे आहेत. काय सांगा? जे माहिती ते माझ्या. माझं. हां, आणि जर समजा असं झालं की कमी पडले, जास्त झाले, तर यार ॲक्च्युली ते मी जे लिहिले तेवढंच मिळाले, त्याच्यापेक्षा काही जास्त मिळालेले नाही आहे. मग कुठून देणार बाबा? तशी जर तुझी इच्छा असेल तर तुझं कुठं तरी घेऊन दे मला. नाही होणार ना? ठीक आहे. मॅडम, काय वाटतं तुम्हाला, एक आपण जे पॉझिटिव्ह इव्हेंट ऑर्गनाईज केला, कसं वाटलं तुम्हाला? मन असं छान वाटलं ना, मन मोकळे झाल्यासारखं? हां हां. आणि म्हणजे असं मोटिवेशन कधीच पहिले म्हणजे कोणी दिलं नव्हतं. म्हणजे सगळे असे बोलायचे नाही का, म्हणजे टोचून बोलायचे. हर्ट हर्ट व्हायचं. व्हायचं. पण तुम्ही म्हणजे एक प्रकारचं चांगलं मोटिवेशन दिलं ना, तर त्यांनी म्हणजे असं उद्याची उत्सुकता म्हणजे वाढते. येस 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 येस. असं नाही वाटत की म्हणजे आपल्याला कमी पडले तर आपण म्हणजे टेन्शन घेऊ. पण आता चांगलं वाटते. येस, आता होणार नाही हे स्वतःला प्रॉमिस करा. ओके. हां मॅडम, काय वाटतं? भारी वाटलं सगळ्यांचे विचार ऐकून, आणि तुम्ही जे मोटिवेशन दिलंय त्याच्यामुळं आता मनात वेगळी जिद्द तयार झालेली आहे. Yes. आणि उद्या काय होईल ह्याचं पण टेन्शन राहिलं नाही. येस येस येस. कल क्या होगा देखा जाएगा. डरने का नहीं. डोंट वरी, बी हॅपी. ओके. येस. हां मॅडम. चल, कॉन्फिडन्स वाढला. उद्याचं टेन्शन येत होतं तर असं झालंय, उद्या जे होईल ते पाहता येईल. येस. ओके. येस. आणि चांगलं वाटलं. छान वाटलं. येस. सर्वांचं ऐकून पण छान वाटलं, स्वतःचं सांगून पण छान वाटलं. एक मोटिवेशन पण भेटलं छान. आणि टेन्शन वगैरे थोडं लांब झालंय, पण थोडं येत राहील उद्यापर्यंत. थोडं नाही, येऊ द्या ना, काय प्रॉब्लेम. थोडं ये ना. जेव्हा आठवण येईल ना उद्या रिझल्ट आहे तेव्हा येईल ते, नाही तर नाही. येस येस. पण ज्याचं प्रमाण जास्त होतं ते प्रमाण कमी झालं. ओके, म्हणजे थोडीशी जिद्द निर्माण झाली. जो होगा देखा जाएगा. पप्पा नाही काय, पप्पाने सांगितलं ना, पप्पा असे पडतील तसे पडतील. पप्पा म्हणतात, मी जर का म्हणले पप्पा मला भीती वाटतेय कमी मार्क पडले, पप्पा म्हणतात जाऊ दे तू टेन्शन नको, मी हाय पण काय हाय, पैसे भरायला तयार आहे म्हणे. येस येस येस. पण सगळं पैशांवरच चाललंय ना सर. येस येस. येस येस येस. हां मॅडम. सर मोटिवेशन पण होतंय आणि कॉन्फिडन्स पण भेटतोय. बरं. येस. बरं, जेवढं तुम्ही आल्यापासून इथलं जे वातावरण होतं कसं आहे बरं असं वाटतं तुम्हाला? शुभम कम्प्युटरचं वातावरण कसं आहे? मनाला आवडलं. शिक्षा मिळते कसं वाटलं इथं आल्यापासून? येस. म्हणजे शाळेमध्ये आणि इथं तुम्ही जे काही तुमचा 1 तास देतात, 1 तास किंवा तुम्ही शाळेत देणार 8 तास, त्यामधून कसं वाटतं? म्हणजे हा 1 तास तुमच्यासाठी कसा राहतो? सर 1 तास खूप भारी जातो. येस येस. म्हणजे ॲक्च्युली मला सांगा, जसं तुम्ही इथं आल्यापासून तुमचं कम्प्युटर नॉलेज गेन झालं असेल, बरोबर, जे शाळेमध्ये कधीच झालं नाही ते इथं झालं असेल, एक वेगळा काहीतरी, बरोबर. म्हणजे याच्यातून तुम्ही जो तुमचा अनमोल वेळ देता त्याच्यामधून तुम्हाला एक मोटिवेशन मिळतं आहे, चांगलं दिशा मिळते. याच्यातून आपण एक प्रेरणा घेऊन खरंच आपल्या लाईफमध्ये एक चांगलं सगळ्यांनी करावं. आणि सर्वांना मी बेस्ट ऑफ लक देतो की उद्याचा रिझल्ट तुमचा तुम्ही जो ठरवला आहे त्यापेक्षा खूप चांगला लागावा, बरोबर. आणि मी जर असं म्हणलो याच्यापेक्षा चांगला लागावं तर तो चांगला लागेल का? लागू पण शकतो सर.
हां ऐका, याला हां हे मिरॅकल होऊ शकतात, बरोबर. तर लागल्यानंतर समजा की ती दुवा होते, कारण पेपर तर मी चेक केला नाही. पण हां नेहमी लक्षात ठेवा, 2 डोळे दिलेत भगवंताने, तर 2 लक्ष असले पाहिजेत. एक चांगला, एक पॉझिटिव्ह असला पाहिजे, एक निगेटिव्ह असला पाहिजे. पण जर तुम्ही सगळ्याच गोष्टी पॉझिटिव्ह विचार करून जर चाललात तर सगळं पॉझिटिव्ह होणार. आता तुम्हाला माहिती आहे, कारण आता सूर्य कुठं चालले तर पश्चिमेकडे चालले तर म्हणजे काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे. हां म्हणजे अंधार होणार आहे, बरोबर. म्हणजे कधीतरी ही छाया येणारच आहे, पण त्या छायेला सकाळी तुम्ही त्याच तेजीने उठता का नाही, तर मग टेन्शन काय घ्यायचं. जो होगा बस यालाच. आणि बस एवढंच बोललात ना, डोंट वरी बी हॅपी, तर तुमच्या लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारचा अनुभव तुम्हाला घेता येईल.